अमरावती मनपा निवडणुकीनंतर भाजपमधील वातावरण चांगलंच तापलं आहे। भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे आपला पराभव झाला, असा थेट आरोप भाजप नेते आणि मुख्यमंत्र्यांचे भाऊ विवेक कलोती यांनी केला आहे। महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरोधात तसेच विधानसभा निवडणुकीत महायुती विरोधात काम करणाऱ्यांनाच पक्षाकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलं। पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना डावलले जात आहे, असा आरोपही करत आहेत। घरात बाईसारखे रुसून बसणाऱ्यांना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस अशी माझी ती पोस्ट होती। ती माझी नाराजी नसून ते माझं मी सोशल मीडियावर मत व्यक्त केलं। मत हवेत व्यक्त केलं नाही तर त्याचा आधार आहे। चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या घरी जाऊन आले, त्यांची समजूत काढली। त्या उपरही त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अंबापेठ प्रभागातील उमेदवारासोबत कोणत्याही ठिकाणी प्रचाराला त्यांनी उपस्थिती दर्शवली नाही। त्यांच्या बूथ प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला सुद्धा त्यांनी उपस्थिती दिली नाही। इतकंच नाही तर अमरावती शहरातल्या बाकी प्रभागात सुद्धा त्यांनी बाकी उमेदवारांसाठी सुद्धा उपस्थिती दिली नाही। या उपरही त्यांना स्वीकृत सदस्य पद भारतीय जनता पार्टीने दिलं। हे कोणत्या आधारावर दिलं हेच कळायला मार्ग नाही। काहीतरी त्यांचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी मला असं वाटते त्यांना हे पद देण्यात आलं।